स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। हा आहे पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 25 जून, 26 जून आणि 27 जूनचा हवामान अंदाज। सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर मान्सून काळात जी ट्रफ बनते इकडे पश्चिम किनारपट्टीपासून मुंबईपासून इकडे कर्नाटक पर्यंत सक्रिय आहे। उर्वरित इकडे जी ट्रफ होती उत्तर महाराष्ट्रातली ती आता विदर्भात गेलेली आहे। विदर्भात सध्या या भागात एक चक्राकार हवेची सक्रिय आहे। इकडून उत्तर प्रदेशच्या भागातून बिहारच्या भागातून एक ट्रफ लाईन विदर्भापर्यंत सक्रिय आहे आणि इकडे पंजाब पासून इकडे पश्चिम बंगालपर्यंत एक ट्रफ सक्रिय आहे। या सिस्टीममुळे पश्चिम किनारपट्टीवर आणि विदर्भात आज पावसाचा अंदाज राहील। जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 25 जूनचा तर आज दुपारनंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ दुपारनंतर ढग निर्मिती होईल आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील। त्यानंतर इकडे तशीच परिस्थिती इकडे नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड हा सर्व भाग आहे। या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। कोकण किनारपट्टी, मुंबई विभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील। या जिल्ह्यांच्या मध्य पूर्व भागात इकडे नाशिक, मध्य पूर्व, अहिल्यानगर, पश्चिम मध्य पूर्व तसेच पुणे, सातारा, सांगलीचे मध्य पश्चिम भाग आहेत। एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली, विशेष पावसाचा अंदाज नाहीये। आणि मधला जो पट्टा आहे इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, बीडचे भाग, लातूरचे भाग विशेष पावसाचा अंदाज नाहीये। एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणीच पावसाची सर होऊ शकते, बाकी विशेष पावसाचा अंदाज नाहीये। त्यानंतर उद्या 26 जूनला सुद्धा विदर्भात ऍक्टिव्हिटी राहीलच। अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर दुपारनंतर गडगडाटी पावसाचा अंदाज, सार्वत्रिक पाऊस नसेल। नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या भागात सुद्धा तशीच परिस्थिती, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत मध्यम पावसाची सरी, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील। आणि जो मधला पट्टा आहे इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, सांगली पूर्व मध्य तसेच इकडे सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा जो सर्व पट्टा आहे मधला विशेष पावसाचा अंदाज नाही। एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, पण विशेष शक्यता नाहीये आणि जास्त क्षेत्रावर पाऊस नसेल, एका दुसऱ्या गावासाठीच अवलंबून राहील। 27 जूनला इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। मध्यम ते जोरदार पावसाची सरी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज, सरी अधूनमधून सक्रिय राहतील। पालघर आणि मुंबईकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नाशिक चा पश्चिम घाट भाग, पुण्याचे पश्चिम भाग आहेत, हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील। 27 जूनला कोकण किनारपट्टी, पश्चिम भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे। विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम हा जो सर्व मोठा भाग आहे स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। सार्वत्रिक पाऊस 27 जूनला सुद्धा नसेल। जो मधला पट्टा आहे नंदुरबार, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली चा भाग आहे। इकडे सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे मधला विशेष पावसाचा अंदाज नाहीये। इकडे सांगली, सातारा, पुण्याच्या भागात हलक्या मध्यम सरी राहतील, मान्सून सरी। मधला जो पट्टा आहे हा सर्व पावसाची शक्यता नाहीये, तरी सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो, विशेष पाऊस नाही। काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।